सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय. मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्री या यूट्यूब चॅनलवर. आज आहे माघ शुद्ध सप्तमी म्हणजे शंभू राज्याभिषेक दिन. तर आज आपण त्या निमित्त आलो होते रायगडावर शंभू राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी. तर चला तर मग आता शंभू राज्याभिषेक सोहळा बघूया. मी जास्त काय नाही बोलता शंभू राज्याभिषेक सोहळा दाखवतो. हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये असणार आहे. दिवस पहिला आणि दिवस दुसरा. पहिल्या दिवशी शिरकाई देवीची पूजा, जगदीश्वराची पूजा, हरिपाठ, गोंधळ, रात्रीचा कार्यक्रम असं सगळं असणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग राज्याभिषेक, ढोल ताशा पथक वगैरे सगळं असणार आहे. तर दोन्ही व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आता. पार्वती तनया द्यावी मज भेटी दयाळा द्यावी मज भेटी. हे गणराया पार्वती तनया द्यावी मज भेटी दयाळा द्यावी मज भेटी. तव चरणांचे सखया मजला तव चरणांचे सखया मजला. बहुमोठे दयाळा आवड बहुमोठे. हे गणराया पार्वती तनया द्यावे मज भेटी दयाळा द्यावे मज भेटी. संभजे नम पार्वती पतये शिव हर जय शिव ओंकार प्रभु शिव ओंकार जय शिव ओंकार हर हर प्रभु शिव ओंकार जय शिव ओंकार हर हर प्रभु शिव ओंकार जय शिव ओंकार हर हर प्रभु शिव ओंकार. आई शिरकाई माता की जय. हर हर मंगलमूर्ती गणपती बाप्पा श्री गणपती गजानन भगवान की सुखकरदा दुःखहरता वार्ता विघ्नाते सर्वे पूर्वे प्रेम कृपाजयाते. सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी घडते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय 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 भवानी माता भगवानी सदा भवानी स्वामी जय भवानी जय भवानी. आई भागना प्रभुला आगे मुक्ता माता जय जय भवानी माता भगवानी सदा भवानी अनंत पूजन भावे वाळे तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्यानंद तमेव तमेव सर्वं मम जगदेव. हाय नमाचा मम जगदेव शास्त्रनावा भूरिभवावा सर्वयज्ञं सर्वस्मै नारायणाय समर्पयामि. आयुधं तेजं नारायणं कृष्णामृतं वसुदेवने श्रीरामं पुष्कवलं साहिनायकं रामचन्द्रने. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Namah Shivaya, Namah Shivaya, Namah Shivaya, Parvati Vallabha Namah Shivaya. Namah Shivaya, Parvati Vallabha Namah Shivaya. Namah Shivaya, Parvati Vallabha Namah Shivaya. Digambara, 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 Digambara. Om Namah Parvati Pataya. Hara Hara Mahadev. Hara Hara Mahadev. सावकाश नमः पार्वती हर नंदी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव जय शिवराम जय भोले जय शिवराम नंदी महाराज की जय नंदी महाराज की जय जय श्री राम जय श्री राम अमर मो पार्वती शिव हर 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 नंदिकेश्वर भगवान की जय हर 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 महादेव गणपतये नमः ओम अयोगिर्देव प्रजां सदो मोरया मोरया ओम गणानत्वा गणपतिं भवामहे ज्ञानत्वा प्रियवतिं भवामहे वसो मम अहमजानीन्द्रवनामा शुभजनसेजपनामा आत्मनिर्भरम्
मला गोंधळ मूळ चंद्र भागेतिरी सभा मंडप नामी देणे दालावरी तुळजापूरची अंबाबाई शिरकाई जगदंबे अंबाबाईचा उदय 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 सदानंदाचा येतो. ओम गण गणपते नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ नित्यं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आई शिरकाई मातेला वंदन करून आम्ही पारंपरिक गोंधळी आज या ठिकाणी गोंधळ कला सादर करणार आहोत. एकदम बाबा उदय तुळजापूरची आई आंबे गोंधळाला यावे माहुर आंबे गोंधळाला यावे रासना गाया माई देवी गोंधळाला यावे पुराला लक्ष्मी भवानी गोंधळाला यावे आई शिरकाई भवानी जगदंबे गोंधळाला यावे गोंधळा मांडला ना देवा गोंधळाला यावे चिंच बड दे मोरया मोर गावी दे मोरया देवराच्या गणराया रांगण गावी गणराया देवा गोंधळाला यावे यावे गोंधळाला यावे जराच्या गणराया गोंधळाला यावे गोंधळ मांडला गोंधळाला यावे नांदी गणराया देवा गोंधळाला यावे गोंधळ मांडला गोंधळाला यावे गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना सुखाला भटे सदना करिता आराधना सुखाला भटे सदना करिता आराधना गणपती गजवदना गौरीचा नंदना गणपती गजवदना गौरीचा नंदना आंबे जगदंबे जगदंबे भवानी जगदंबे आंबे जगदंबे जगदंबे भवानी जगदंबे गोंधळ मांडला देवीचा या भक्तीचा येता गोंधळ
कोल्हापूरची अंबाबाई शिवनेरी गेली. तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी गेली. मोठी मागितला हिरा, मागितला हिरा. अंबाबाईला मोठी मागितला हिरा. अंबाबाई
तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई तुझा भवानी माझे आई अंबाबाई तुझा भवानी माझी आई अंबाबाई तुझा भवानी माझे आई अंबाबाई तुझा भवानी माझी आई जातो गाबा या महाराष्ट्राचा राजधर्म गगनाला भिडला होता आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म नाथांपासून वारकऱ्यांपर्यंत, महानुभावापासून गणपत्यापर्यंत, गुरु संप्रदायापासून शैवापर्यंत, शाक्तांपासून वैष्णवांपर्यंत ज्ञान इंद्रायणीसह वाहत होत. या महाराष्ट्राच्या राकट स्वभावाचं वर्णन भारतात आलेल्या परकीय प्रवाशांनी सुद्धा केलं. श्री रामचंद्राच्या पुरुषोत्तम रूपास याच महाराष्ट्राने पाहिलं आणि द्वारकेच्या श्रीकृष्णाला तर महाराष्ट्राचं जावई व्हावं लागलं. पुंडलिकाच्या भक्तीने पांडुरंगात 28 युग झाली. भक्तासाठी इथंच विटेवर उभं राहावं लागलं. महाराष्ट्राच्या तेजाने या भारत मातेचं मुकुट तेजाडलंय का? कारण या महाराष्ट्राचा सह्याद्री आहे जो हिमालयाच्या पाठीशी तलवार घेऊन उभा आहे.
फक्त भारतच नव्हे, आमच्या ज्ञानोबारायांनी तर सर्व विश्वासाठी सर्वस्व मागत आता विश्वात्मके म्हणत भगवंताला साथ घातली. पण विश्वासाठी सर्वस्व मागणाऱ्या या पुण्य भारतभूचं सर्वस्व उद्ध्वस्त करण्यासाठी इसवी सन 711 मोहम्मद बिन कासिमाने आक्रमण केलं आणि सुजलाम सुफलाम असणाऱ्या या वर्धभूच्या पूर्ण सूर्यावर ग्रहणाची सावली पडली. आणि मग प्रतापगड पर्व सुरू झाले. प्रतापगड पर्व सुरू झाले. प्रतापगड पर्व सुरू झाले. प्रतापगड पर्व सुरू झाले. पर्व सुरू झाले. पावन करण्या कृष्णेचा घाट. पावन करण्या कृष्णेचा घाट. पावन करण्या कृष्णेचा घाट. मराठेशाहीचा मांडण्या थाट. मराठेशाहीचा मांडला थाट. मराठेशाहीचा मांडल्या थाट. इथेच घडणारा इतिहास जी जी जी. इथेच घडणारा इतिहास जी जी जी. इथेच घडणारा इतिहास जी जी जी. आदिलशाहीचे मोठे मोठे सरदार अमीर उमराव दरबारात उभे होते. दरबाराच्या मधोमध चांदीच्या तबकात विडा ठेवला होता. चिकाच्या पडद्याआड बसलेल्या बडी बेगमचे डोळे त्या तबकावर लागले होते. संतापाचा उच्चांक गाठत ती ओरडली, क्या कोई मर्द का बच्चा नहीं है हमारे दरबार में जो सिवा के बुनियाद बगावत को जड़ से खत्म कर सके? हम लाते हैं सिवा को जिंदा या मुर्दा पकड़कर. अजमत आदिलशाही की कसम खाते हैं हम. चढ़े घोड़े पर जाकर घसीटते हुए लेकर आएंगे सिवा को कदमों में बादशाह हुजूर के. साथीच्या तबकातील विडा उचलला गेला आणि तो उचलला कातिले मुतमरिदान काफिरान सिकंदाए बुनियादे बूतान फरजंदे रशीद अफजल खान मोहम्मद शाहीने स्वतःला अस्तिनीत पिछवा लपवला आणि वाघ नख पंजाब फुगवली. पट्टा आणि भवानी तलवार धारण केली. कपडे शेला बांधून डोक्यावर किरीटो घालून त्यावर बंदील बांधला. शुभ्र रंगाच्या अंगरख्यावर केशराचा शिरकाव केला. आता मध्यान्नीचा सूर्य डोक्यावर आला होता. दही दुर्वा अक्षत्या स्पर्श करून ब्रह्मवृंदासह राजाने सूर्याचं दर्शन घेतलं. पंताजी काका पायथ्याशी खानाच्या छावणीत पोहोचले. खान सुद्धा तयारच होता. आपल्या अस्तिनीत त्याने कट्यार लपवली आणि कमरेस तलवार त्याने बांधून ठेवलेली होती. राजांना बघताच खानाने कृष्णा भास्करला विचारलं, अजमते आदिल शाही में जिसके बगावत के हम रोज चर्चे सुनते हैं वो शिवा भोसले क्या यही है? जी हुजूर, यही है शिवाजी राजे भोसले. राजे सुद्धा शेरा सव्वा शेर. राजे पंताजी काकांना म्हणाले, हाच का तो आदिलशाहीचा शहाणा पोरगा अफजल खान? जी राजा योच फरजंदे रशीद अफजल खान मोहम्मदी. आणि हा जो लेखनी इतिहासाच्या लेखणीने लिहिताना विचार केला. प्रतापगडचा वारा जणू स्तब्ध झाला. महामंगलामाय भवानीचा भुग्या निघाला. जिजाऊंचा शिवबा निघाला. शहाजी राजांचा स्वराज्य कर्तव्य शिरोमणी शिवबा निघाला. शंभू राजांचे आबासाहेब निघाले. मावळ्यांचे शिवबा राजे निघाले. अवघ्या महाराष्ट्राचं भवितव्य आता या भेटीत होतं. महाराष्ट्र धर्माचं भवितव्य या भेटीच्या भविष्यात होतं. राजांची पावले खानाच्या भेटीसाठी जवळ आली. भोसला छाती फुरफुरली. खानाच्या उजव्या खांद्यावर पहिली भेट झाली. सावकाशपणे डाव्या खांद्यावर दुसरी भेटी होणार. राजांच्या जिरेटोपाचे मोती घातले आणि खानाने चाल केली. राजांची मान डाव्या काखेत पकडली. अस्तिनीत लपलेली कट्यार बाहेर काढून राजाच्या पाठीवर वार केला. मारलेली कट्यार खाली खरखरत गेली. अंगावरचा अंगरखा आता फाटला होता. आतील चिलकत दिसायला लागलं. खानाने काखेत पकडलेलं बाणच आणखी जोर लावला. आता खानाचा दुसरा वार होणार होता. हा घात आजवर होतच आलेला होता. इंद्रप्रस्थला पृथ्वीराज चौहानांवर, चित्तोडला रतनरावण सिंहावर, तुळजापुरी पंढरपुरी मंदिर शिखरांवर हा वार आजवर होत आलेला होता. लाखो देहांवर सुलतानी सल्तनतीचा वार हा आजवर कितीतरी हिरण्यकश्यपू असे वार करतच आले होते. आज तोच वार शिवाजी राजेंवर करण्यासाठी अफजल खानाचा हात कट्यार घेऊन उंचावला आणि तेवढ्यात खानाच्या कमरेतून रक्ताच्या चिरकांड्या काढत वाघ फिरली. हिरण्यकश्यपूच्या उजव्याहून
नरसिंहाची जसं फिरावी तशी शिवरायांनी खानाचा कमरे वाघ नटाचा मारा केला आणि खानाचे भाऊ सुटले. या अल्लाह जगा जगा म्हणत खान किंचाळला. कानाच्या निढाव्या असून पिछवा काढला आणि सर करत खानाच्या पोटात खोपला. अब्दुल्ला आगे हा भवानीचा वार पुसला. खानाच्या हाताला राजाने पिछवा सकट बाहेर घेतला. रक्ताच्या धारा खानाच्या पोटातून बाहेर पडायला लागल्या. खानाच्या रक्ताने लाल झालेले राजाचे हात राजाचे ते रूप उग्र नरसिंहाप्रमाणे भासायला लागले. कृतांत काळ तो निघे रुद्रशंख दुर्योधन तैसा भीमाने मारला तैसा शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला. शिवरायांच्या हातातील वाघ नगर सांगत होती या पुढे जर आमच्या महाराष्ट्र धर्मावरती नजर टाकाल त्याच्या नरमुंडाने महाराष्ट्र भवानी संतुष्ट करू. शिवरायांच्या हातातील वाघ नगर सांगत होती. राजांची कीर्ती आता ठिकाणतरी झाली की राजाच्या पराक्रमाची कीर्ती तुमने उत्तरेत गायली जाऊ लागली आणि उत्तरेतला कविराज भूषण राजांवर लिहिला झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे मराठी अंतराळ आला, मराठी अंतराळ आला, मराठी अंतराळ आला, मराठी अंतराळ संभाजी महाराज